झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयानं उत्तर काशी, चमोली आणि रुद्रप्रयाग या 3 जिल्ह्यात मोठा हाहाकार उडवलाय. निसर्ग जेव्हा रौद्ररूप धारण करतो तेव्हा काय घडतं हे अवघ्या देशानं टीव्हीवरून पाहिलं. पण तिथं अडकलेल्या लोकांची वेदना, आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अहोरात्र करतायत. अन्न पाण्याची तमा न बाळगता आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक उत्तराखंडच्या डोंगराळ भागात सर्वात प्रथम पोहोचल्या. गेल्या 6 दिवसात रश्मीनं तिथं जो दाहक अनुभव घेतला, जे काही विदारक चित्र बघितलं ते तिच्याच शब्दात आम्ही आजच्या प्राईम वॉच मधून मांडणार आहोत. आक्रोशाच्या परिसीमेवर मी रश्मी पुराणिक या खास कार्यक्रमात. गेल्या रविवारी उत्तराखंडमध्ये पावसानं तांडव केलं. सुरुवातीला त्याची तीव्रता कुणाच्याच लक्षात आली नाही, पण पुढच्या 2 दिवसात तिथं जे काही घडलं ते महाभयंकर असंच होतं. उत्तराखंडमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं. गंगेला आलेल्या पुराने ऋषिकेश, हरिद्वारमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पुढच्या 2 दिवसात परिस्थिती आणखीनच गंभीर बनली. तिथून सतत येणाऱ्या बातम्यांमुळे माझी अस्वस्थता वाढत होती. एक पत्रकार म्हणून उत्तराखंडमध्ये जायलाच हवं असं मला वाटत होतं आणि म्हणूनच बुधवारी मी आमचे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांना थेट फोन केला. हा रश्मी, तुम्हाला गोष्ट सांगायची, उत्तराखंडमध्ये खूप पूर आले, तुम्हाला माहितीच असते. हो, मला आता कळलं. खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे तिकडे. हा सर, तर मला तुम्हाला हे सजेस्ट करायचं होतं, आपली जर एक टीम तिथे गेली आणि आपण जर तिथं ग्राउंड लेवलचं रिपोर्टिंग केलं तर ते खूप छान होईल सर. हो बरोबर आहे. मी लोक जागा मॅटरला जातात तर आपण ते चांगले माहिती महाराष्ट्र पण पोहोचवू शकतो. तर प्लीज एक टीम पाठवा. बरोबर आहे. मी आता काय करतोय माहितीये का, मी मुंबईहून एक टीम उद्या सकाळी किंवा दुपारी रवाना करतो. तर म्हणजे मला हे सांगायचं होतं की जर तुम्ही मुंबईला टीम पाठवली तर ती पहिल्या दिल्लीत आहे, मग खेळाडूला जायला आणि मग पुढे जाईल. तर मी स्वतः दिल्लीत आहे, तर मी इकडनं जर्नी सुरू केलं तर लवकरात लवकर स्पॉटवर पोहोचणं पॉसिबल आहे. रश्मी, तू एक लक्षात घे, तिथे जाणं आता खूप धोकादायक आहे. तिथे हवामान अतिशय वाईट आहे. तिथे जेव्हा खायला मिळत म्हणजे ह्या गोष्टी मॅटर नाही करत सर आता ह्या क्षणी. आणि कधी मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यावर लोक बसल्यावर आपलं पहिलं काम आहे टुरिझम कसंही करून. तर तरी लोक आपण एवढा विचार नाही करू शकत, कारण आपला वेळ जातोय आणि आपलं तिथे लवकर पोहोचणं हे आपलं टार्गेट आहे. प्लीज कन्सिडर. रश्मी, तू ऐक, तिकडे हवामान अतिशय खराब होत जाऊ शकतं. तिथे जेवायला मिळणार नाही, खायला मिळणार नाही, काही पाणी प्यायला मिळणार नाही. आपण तेच करायचं ना, पत्रकार म्हणून ते प्लीज ते आहे ते दाखवा. प्लीज कन्सिडर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असणारच, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला जाण्यास पाहिजे. प्लीज आय एम पुशिंग यू, आय एम सॉरी, बट प्लीज कन्सिडर दिस. ओके, गो. ओके, थँक्यू. मला उत्तराखंडमध्ये जाण्याची परवानगी उदय सरांनी दिली आणि मी लगेच जाण्याची तयारी सुरू केली. उत्तर काशी, चमोली आणि रुद्रप्रयाग या 3 जिल्ह्यात ढगफुटीमुळे अनेक भाविक अडकले असल्याची माहिती मला मिळाली होती. गंगोत्री हे उत्तर काशीमध्ये, बद्रीनाथ चमोली तर केदारनाथ हे रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. मी माझ्या टीमसह या परिसरात जाण्याचा निर्णय घेतला. इथले सर्वच मार्ग प्रलयात नष्ट झाले होते. मग मी डेहराडूनला जाण्याचं ठरवलं, कारण तिथं सैन्यानं मदत केंद्र सुरू केलं होतं. पण आम्हाला पुढे जायचं होतं, कारण आमच्याकडे वेळ खूपच कमी होता.
मी डेहराडूनवरून उत्तर काशीकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण हा मार्ग मोठा खडतर होता. ठिकठिकाणी रस्ते खचले होते. त्यामुळे उत्तर काशीत पोहोचण्यासाठी दुपारचे 3:30 वाजले. उत्तर काशीतलं चित्र काही वेगळंच होतं. अनेक लोक गंगोत्रीहून पायी उत्तर काशीत येत होते. हम गंगोत्री थे और गंगोत्री से हम तीसरा दिन है आज. एक दिन गंगोत्री से सुखी टॉप आए, सुखी टॉप से फिर हम भटवारी है, भटवारी से आज हम अभी यहाँ पर पहुँचे हैं. तो 3 दिन हम लगातार चल रहे हैं. 100 किलोमीटर ऑलमोस्ट हो गया ये. हम इतने कठिनाइयों से आए हैं कि किसी ने हमें ये नहीं बोला कि यहाँ पे रुको, यहाँ पे आपका प्रबंध किया जाएगा, रहने का प्रबंध किया जाएगा. उठा के मतलब उनको हेल्प करते आए हैं. उत्तर काशीत येणाऱ्या लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. उत्तर काशीपासून जवळच असलेल्या गंगोरी गावात प्रलयामुळे मोठी हानी झाली असल्याचं मला समजलं. त्यामुळे मी गंगोरी गावात जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर तिथे जाण्यात मोठा धोका होता. पण या धोक्याची पर्वा न करता मी 2 डोंगर पार करून अखेर या गंगोरी गावात पोहोचले. घराचा जर दरवाजा वाजवला किंवा या घराच्या दरवाजाची जर कडी वाजवली तर मला प्रतिसाद येईल का? याच्या आतून कोणी मला उत्तर तरी देईल का? या प्रश्नांची उत्तरं फक्त नाही आणि नाहीच आहे. कारण आपण माझं काम पाहू शकत असाल. 3 ते 4 दिवसापूर्वी उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरामध्ये उत्तर काशीमध्ये झालेल्या या घरांची अवस्था आहे. काही दिवसापूर्वी हे लोक राहत होती. ह्याचा फक्त आता काही खुणा इथे उरलेल्या आहेत. गंगोरी गावात महाप्रलयानं थैमान घातलं होतं. पुरात अनेक घरं वाहून गेली होती. या प्रलयातून वाचलेले लोक मदतीसाठी धडपडत होते, पण त्यांना मदत मिळत नव्हती. इथली सारीच परिस्थिती मन हेलावून टाकणारी होती. रश्मीला उत्तराखंडमध्ये जाऊन 3 दिवस झाले होते. प्रत्येक पावलावर नवं आव्हान तिच्या समोर उभं होतं. उत्तर काशीतून तिला रुद्रप्रयागकडे जायचं होतं. अनेक अडचणी असतानाही तिनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला होता. गंगोत्रीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून उत्तर काशीत आणलं जात होतं. मी रुद्रप्रयागकडे जाण्याचं ठरवलं. सकाळी 11:30-12 वाजण्याच्या सुमारास आम्ही रुद्रप्रयागच्या दिशेने निघालो. रुद्रप्रयागकडे जाणारा रस्ता खचला होता, पण जवानांनी तो पुन्हा तात्पुरता जोडण्यात यश मिळवलं होतं. त्यामुळे याच मार्गाने आम्ही पुढे निघालो. पण ऑइलने भरलेल्या एका टँकरनं आमचा वाटेत मार्ग रोखला. कारण हा टँकर रस्त्यात उलटला होता. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक शक्य नव्हती. खरं तर आम्हाला आता मागे जाण्यावाचून पर्याय उरला नव्हता. पण मी मात्र पुढेच जाण्याचं ठरवलं. सैन्याच्या जवानांनी रात्री 9:30 वाजता पर्यायी रस्ता तयार केला आणि त्या मार्गाने आम्ही पुढे चंबाच्या दिशेने निघालो. रात्रीची वेळ, जवळ खाण्यापिण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे पुढे जाणं हाच एकमेव पर्याय माझ्यासमोर होता. रात्री उशिरा आम्ही टेहरीमध्ये पोहोचलो तेव्हा तिथल्या एका लंगरमध्ये आम्ही जेवण केलं. पुढे टेहरी, धंतोली, मयाली, तिलवाडा हा रस्ता सुरू होता. पण त्याची अवस्था अत्यंत वाईट होती. शेवटी आम्ही पहाटे 4 वाजता मयालीत पोहोचलो. माणसाच्या हव्यासाची खूप मोठी किंमत आपण आज चुकवलेली आहे. त्यामुळे आता कदाचित वेळ आलेली आहे आपण कुठे थांबायचं हे ठरवण्याची. मयालीवरून आम्ही पुढे निघालो आणि तिलवाडात पोहोचलो. पण तिलवाडात पोहोचण्यासाठी आम्हाला 5 वाजले होते. मी पुढे जाण्याचं ठरवलंच होतं, पण तिलवाडात रस्ता खचल्याचं मला समजलं. त्यामुळे आम्हाला तिलवाडातच अडकून पडावं लागणार होतं. पण मला कुठल्याही परिस्थितीत रुद्रप्रयागमध्ये पोहोचायचंच होतं आणि त्यामुळेच 2 डोंगर पार करून पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला. 2 डोंगरांचे अडथळे पार केल्यानंतर आम्ही रुद्रप्रयागमध्ये पोहोचलो तेव्हा तिथली परिस्थिती अत्यंत विदारक होती. गोचर इथं सैन्यानं हेलिपॅड तयार केलं होतं. हेलिकॉप्टरच्या मदतीनं लोकांना इथं आणलं जात होतं. पण त्या लोकांची वेदना मन सुन्न करून टाकत होती. हा सगळा जलप्रलय, या विध्वंसानंतर हे सगळं पाहणं म्हणजे ही अंगावर शहारे येतात.
विचार करा, या सगळ्या परिस्थितीत तिथं जाऊन वृत्तांकन करणं, वार्तांकन करणं किती मोठं जिकिरीचं काम असेल. हेच काम करतायत आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक. त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत हा सगळा नेमका नजारा काय आहे, हा विध्वंस कशा पद्धतीने आहे, हे सगळं पाहणार आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा आक्रोशाच्या परिसीमेवर. मी रश्मी पुराणिक. झी 24 तास, एक पाऊल पुढे.